च्या वातावरणाला आता आपल्याला फेस करावं लागेल, त्याचा सामना करावा लागेल असा विचार करून ते घरात शिरले. तर लक्षात आलं की बायकोनी अगदी हसतमुखाने त्यांचं स्वागत केलं. पाण्याचा ग्लास, कॉफीचा कप सगळं काही समोर आलं. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की आज आपण आश्वासन देऊनही घरी लवकर आलो नाही आणि तरीही घरातलं वातावरण काही बदललेलं नाही, उलट खूप चांगलं वातावरण घरात आहे. त्यांनी विचारलं की मुलं नाही दिसत आहेत, कुठे गेलीत? त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुमचे बॉस आले होते घरी संध्याकाळी आणि ते मुलांना घेऊन गेले. ते मुलांना सायन्स एक्झिबिशन दाखवणार आहेत आणि संध्याकाळी जेवण करूनच ते आम्ही परत येऊ असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, तुमचं ताट घेऊ वाढायला? त्या अधिकाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं. आपले बॉस आपण जे काम करू शकलो नाही ते आपल्या बॉसने करून टाकलं आणि अशा पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांसाठी धावून येणं किंवा आपल्या सहकाऱ्यांसाठी अशा प्रकारची मदत करणं हे एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण होतं. नेतृत्व कसं असलं पाहिजे याचा आदर्श घालून देणारं हे एक उदाहरण त्या सहकारी अधिकाऱ्यांनी कायम आयुष्यभर लक्षात ठेवलं. मित्रांनो, आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत कौटुंबिक रिलेशन्स ठेवणारे किंवा आपल्या सहकाऱ्यांची कौटुंबिक जबाबदारी पण पार पाडणारे हे अधिकारी, तो बॉस जो आहे तो कोण होता माहित आहे? ते बॉस होते भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम. नेतृत्व कौशल्याचं एक अतिशय वेगळं आगळं असं हे उदाहरण. जेव्हा आपण वेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाची कल्पना करतो, त्याची चर्चा करतो, तेव्हा भारतीय क्रिकेटचा एक कर्णधार राहिलेली व्यक्ती महेंद्रसिंग धोनी याचंही उदाहरण लोक वेगळ्या संदर्भात लक्षात ठेवतात. नेतृत्व कसं असलं पाहिजे, टीमला घेऊन चालणारी व्यक्ती कशी असली पाहिजे, टीमच्या संदर्भातलं धोरण वेगळ्या प्रकारचं असणारी व्यक्ती कशी असली पाहिजे याची चर्चा जेव्हा होते तेव्हा आपल्याला सगळ्यांना महेंद्रसिंग धोनीचं क्रिकेट माहिती आहे. भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश व्हावा म्हणून त्यांनी केलेला संघर्षही आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरचा चित्रपट पण निघालेला आहे. पण वेगळ्या प्रकारचं नेतृत्व कौशल्य असलेला एक खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीची विशेषता कदाचित अनेकांना ठाऊक नसेल, पण टीमला सोबत घेऊन चालणारा एक खेळाडू, टीमच्या फिटनेसवर लक्ष देणारा एक खेळाडू, प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक प्रश्नांचा विचार करणारा, प्रत्येकाचा वेगळ्याने त्याच्या वैयक्तिक गुणधर्मांचा विचार करणारा असा एक नेता, असं एक नेतृत्व म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे बघितलं जातं. एक उदाहरण सांगितलं जाते की 2007च्या T20 वर्ल्ड कपच्या वेळेची गोष्ट आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर अशा सगळ्या वरिष्ठ खेळाडूंनी T20ला विरोध करत त्या स्पर्धेमध्ये खेळायला नकार दिला होता आणि अशा वेळेला भारतीय संघाचं नेतृत्व जे आहे ते महेंद्रसिंग धोनीकडे आलं. टीमसाठी कोच नाही, वरिष्ठ खेळाडूंचा अशा प्रकारचा हा विरोध. अशा विपरीत परिस्थितीमध्ये भारताचा संघ हा त्या वर्ल्ड कपमध्ये उतरवायचा होता आणि मग टीमच्या सिलेक्शन पासून तर त्यांना लढण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी एका अर्थाने तरुणच असलेला, एका अर्थाने त्या बाकी सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीचा असलेला महेंद्रसिंग धोनी. आणि मग चमत्कार घडला. तो वर्ल्ड कप भारताने जिंकला. नवखं पण समर्पित असं नेतृत्व भारतीय संघाला धोनीच्या स्वरूपात मिळालेलं आणि त्याचा परिणाम पण दिसून आला. असं समर्पण, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भावना, टीममधल्या शेवटच्या माणसाची सुखदुःख, त्यांच्या समस्या याची जाणीव असणारं नेतृत्व जर असेल तर मग यश फार दूर राहत नाही. हे धोनीनी त्या सामन्यांमधून सिद्ध केलं. एखादं क्षेत्र सामाजिक असो, राजकीय असो, शासकीय कार्यालय असो किंवा एखादी स्पोर्ट्सची टीम, नेतृत्वाचा कस लागू शकेल अशी माणसं जर मिळाली
तर मग यशाचा टप्पा सहज गाठता येऊ शकतो. हे सिद्ध करणारी ही उदाहरणं आहेत असं समजायला हरकत नाही. टोनीचं वेगळेपण कशात आहे, तर तो टीममधल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्याला प्रत्येकाचे गुणदोष माहिती आहेत, त्याचा अभ्यास त्याने केलेला असतो. कोणत्या वेळी कोणाला पुढे करायचं, एखाद्या वेळी आपण कसं मागे राहायचं, हेही त्याला कळतं. म्हणजे सोबतच्या सहकार्याची जर सेंचुरी होणार असेल तर मग बॅटिंगचा चान्स त्याला जास्तीत जास्त कसा मिळेल हे बघणारा धोनी. असं म्हणतात की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन खेळाडू असे होते की एका विशिष्ट कालावधीमध्ये त्यांच्या सतत अपयशच पदरी पडत होतं. त्यांचा खेळ काही तितकासा चांगला होत नव्हता, टीका होत होती. दुसरं जर कोणी असतं तर त्यांनी या दोघांनाही टीममधून बाहेर ठेवण्याचाच निर्णय घेतला असता. पण अपयशाच्या त्या काळामध्ये सुद्धा धोनीनी या दोघांनाही सातत्याने संधी दिली आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांचा खेळ बहरत गेला. आज स्थिती अशी आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू म्हणजे भारतीय संघाला मिळालेली देण आहे असं म्हटलं जातं. पण त्यांच्या अपयशाच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी कोण उभं होतं याचा जर विचार केला तर या दोघांच्याही यशाचं श्रेय कदाचित धोनीला द्यावं लागेल अशी स्थिती आहे. नेतृत्व असंच असतं, असंच असलं पाहिजे. असं नेतृत्व जिथे असते तिथे सहकार्यांच्या माध्यमातून टीमला आणि टीमच्या माध्यमातून देशाला यश मिळाल्याशिवाय राहत